हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि सकाळची वेळ आहे इथे. तर आम्ही निघालो आहे नवी मुंबईला, कारण की माझी लहान चुलती आहे ना, त्यांचं ऑपरेशन झालं आहे आणि त्यामुळं त्यांना बघण्यासाठी आम्ही निघालो होतो. तर इथे म्हणजे जेव्हा आम्ही बदलापूरच्या अलीकडे होतो ना, तेव्हा पाऊस होता बारीक बारीक. पण जेव्हा बदलापूरपर्यंत पोहोचलो तेव्हा एकदमच पाऊस बंद झाला आणि कडाक्याचं ऊन होतं. एकदम असं वाटत होतं की मे महिना चालू आहे, एवढं भयंकर ऊन होतं. इथं कुठला आहे? इथं पंढरपूर आहे ना. आणि इथे बदलापूरमध्ये आल्यावरती साहेब बोलले की येवलेचा चहा प्यायचा आहे का? तर मी नको बोलले, कारण की आत्ताच तर निघालो होतो थोड्या वेळापूर्वी घराच्या बाहेर आणि चहा वगैरे पिऊनच निघालो होतो. मग म्हणलं येताना वगैरे चहा पिऊया संध्याकाळच्या टायमाला वगैरे. ऐरोलीमध्ये आहे का? इथं भरायचं पेट्रोल. बापरे, इथं धूर बघा किती असतं. लांबून बघा ना प्रदूषण. इथले लोक कसे राहत असतील? केमिकलचा. खतरनाक MIDC. आणि ही आहे आता बदलापूर MIDC. तर इथं आलो ना आम्ही, तर बोलणं सुद्धा आम्ही बंद करतो, कारण की एवढं वायू प्रदूषण असतं ना इथं, भयंकर एकदम. ते रात्रंदिवस चालूच असतं. प्रत्येक ह्याच्यातून ना असं काळा काळा धूर केमिकलचा येतच असतो. बघा इथून तर कसलं. मी रात्रीच्या टायमाला सोडते. आता पोहोचलोय आपण बदलापूरमध्ये. नाही, बदलापूरची सुरुवात आहे ना. इकडं अन्मुताईला नेलं होतं हॉस्पिटलला. बदलापूर सेम ऐरोली सारखं झालंय आता. मी एवढ्या वेळा गाडीमध्ये आले, बाईकवर एवढ्या वेळा गेलो, पण मला ना समजत नाही आता हे याच्यानंतर पुढं काय येणार आहे. आपण ती डोसा वगैरे खातो ते कुठं आहे? पुढं आहे ना. हा, ध्यानातच राहत नाही. पण बंद झालं काय डोसं? हाय चालू आहे. तिथे काय रस्त्याचं काम चालू आहे. चांगला मजबूत बांधलेला रोड तोडावा लागले. हा, ते रस्त्याचं काम चालू असतं. इकडे पण काय गटारीचंच काम आहे मग. त्याच्यामुळेच.
लय उंच आहे. सिग्नल मॅग्नेटो सिग्नल. पेट्रोल भरा. तर फ्रेंड्स, इथे ना फर्निचरची भरपूर अशी दुकानं आहेत आणि खूप सुंदर सुंदर फर्निचर इथे बघायला भेटतं. असं मन करतं की घ्यावं एखादं काहीतरी. गरम झालं. कुठं पाऊस आहे कुठं ऊन आहे त्याच्यामुळे. बापरे. तर इथे जातच होतो की इथे ना गरमागरम वडापाव तळण्याचा वास येत होता आणि त्यामुळे मग आम्ही दोघं पण थांबलो इथे. आणि मग भजीपाव वडापाव हे खाल्लं, कारण वडापाव माझा फेवरेट आहे पहिल्यापासूनच. त्यामुळं वडापाव वगैरे खाल्लं आणि आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. बघा ना किती ते डार्क एकदम झालं. भाज्यांच्या भाज्या. तर आता इथे रस्त्यात आम्ही थांबलोय. इथं सीट कवर होते आणि गाडीचं सीट कवर ना थोडंसं खराब झालं होतं, त्यामुळं साहेब बोलत होते की सीट कवर चेंज करूया.
बाद गाड़ी खड़े करके चले गया। झाले काय बोललो झालंय म्हणलं. आणि आता इथपर्यंत आल्यावर तर ना माझ्या मोबाईलची बॅटरी एकदम लो झाली होती, म्हणजे 5% फक्त चार्जिंग राहिली होती. त्यामुळे ना मी कसं कसं थोडंफार शूट केलं आणि त्यानंतर मात्र माझा मोबाईल ना स्विच ऑफ झाला होता. बघा असं वाटतंय मे महिना चालू आहे. आपल्या इकडं चालूच असतं, कंटिन्यू आपल्या इकडे चालू असतंय. तर ना आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो. त्यानंतर चुलतीला वगैरे भेटलं. त्यांची तब्येत पण आता आहे व्यवस्थित, सुधारणा होत आहे त्याच्यामध्ये. तर त्यांना भेटलो आणि त्यानंतर आता संध्याकाळची वेळ आहे. तर निघालोय घरी. आणि इथे ना साहेब जिथे काम करतात तिथं ना त्यांचा रेनकोट विसरला होता, तर ते रेनकोट घ्यायला थांबलो होतो. आणि पाऊस बंद होता ना, त्यामुळे रेनकोट घातला नव्हता. पण नंतर पाऊस चालू झाला, त्यामुळे मग इथं थांबलो आम्ही एका पुलाखाली आणि त्यानंतर रेनकोट वगैरे घातलं दोघांनी पण. नको नको आणि त्यानंतर ना पुढे कुठं ऊन कुठं पाऊस असं चालू होतं. आणि त्यामुळं ना थोडंफार का होईना आता भिजतंच ना, थोडंफार का होईना. तर हवा लागून गाडीवरती वगैरे भिजल्यामुळं ना दुसऱ्या दिवशी तर मी आजारीच पडले होते. तर आता इथे बघा शेळफाटाच्या इथं सिग्नल लागलेला आहे आणि तिथं थांबलो आहे. इथं बघा ऊन होतं, पाऊस नव्हता अजिबात. म्हणजे असं हेच चालू होतं, कुठं ऊन कुठं पाऊस असं चालू होतं. आणि कधीच घराच्या बाहेर निघत नाही ना, त्यामुळे थोडंसं असं घराच्या बाहेर निघालं की मग आजारी पडायची म्हणजे भरपूर शक्यता असते. आणि आता फायनली इथे रात्रीच्या 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलोय घरी. उनका ड्रोन से भी शूट लेना पड़ेगा, तो यहाँ पे मैं ड्रोन भी यूज करूंगा। क्लाइंट आने से पहले मैं ड्रोन और कैमरे का यूज करके शोरूम के एंट्री के शॉट कवर करता हूँ। क्लाइंट आते ही सबसे पहले मैं ड्रोन से ऊपर से शॉट लेता हूँ और उसके बाद नीचे से मैं प्रॉपर्ली एंट्री का सीन लेता हूँ, जो कि गाइस काफी ज्यादा अच्छा है। उसके बाद पूरी फैमिली का गाड़ी से उतरने वाला सीन भी लेता हूँ। प्रॉपर क्लाइंट को गाइड करके शोरूम के अंदर जाकर रैंडम बैल्टिंग और डबल साइन का सीन लेता हूँ। और लिटरली गाइस निकलने का डेली वीडियो लेने के लिए 200 से ज्यादा लोग आए थे, तो सबको मैंने ड्रोन यूज किया था। और सच में गाइस डेली वीडियो होने वाला है। उसके बाद क्लाइंट और